जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। परवाची लोकसभेची निवडणूक झाली। मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। एक रुपया सुद्धा न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं। क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं। इतकंच नाही, अनेक वेळा काँग्रेसवाले माझ्याकडे आले, लाखो रुपये घेऊन आले। त्यांना मी सांगितलं, लाल झेंड्याला विकत घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही। कोणाचा एक रुपया न घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं, लाल झेंड्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। आता आपल्या पुढे दुसरं आव्हान येणार आहे। मी परवा मुंबईला गेलो, काही IAS अधिकाऱ्यांनी मला सांगितलं 22 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। ज्या झपाट्यानं श्रमिकांची अधोगती करण्याचा प्रयत्न हे भाजपा आणि नरेंद्र मोदींचं सरकारने केलेलं होतं, त्याला धक्का आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे। आता त्या 4 तारखेच्या निकालानंतर आपल्या लक्षात येईल की जनतेने आपलं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या विकासासाठी मतदान केलेलं आहे की नाही। जर जनतेने स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी जर मतदान केलेलं असेल तर या देशाचा कामगार वाचेल, या देशातील कामगार कायदे वाचतील, या देशामधल्या सर्वसामान्य जनतेला सगळ्या इतकं काम मिळू शकेल, या देशामधलं खासगीकरण आपण थांबवू शकू, या देशामधली बेरोजगारी आपण संपुष्टात आणू शकू आणि येणारं सरकार सुद्धा हे किती श्रमिकांच्या बाजूने उभं राहत आहे हे प्रयत्न करण्याची जबाबदारी कामगार संघटनांवर आपली आहे, त्याच्यावर दबाव टाकण्याची जबाबदारी आपली आहे। म्हणून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समिती गठीत करण्याचा आपण प्रयत्न करतो। सर्व कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांना आपण एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्यांना एकसंध बांधून या देशाच्या सरकारवर दबाव तंत्र वापरण्याचा आपण प्रयत्न करतोय। कामगारांचे कायदे अंमलात आणले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो।